होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. जसं तू केदारसाठी काही करू शकतो तसं मी तुझ्यासाठी काही करू शकते. केदारला वाचवण्याचा आनंद मिळणार आहे तुला, म्हणून मी होकार दिलाय. त्यांनी केदार सुखी होईल, पण तुझ्या सुखाचं काय? माझं सुख तुझ्या सुखावर अवलंबून आहे. तुला कर्तव्य केल्याचं समाधान मिळणार आहे आणि म्हणून तू सुखी होणार आहेस. आणि तू सुखी असलास म्हणजे मला अजून काय हवंय? मी माझ्या केदार बरोबरच्या संसारात सुखी होईल. चल रे, चल जल्दी चल. हेलो, कौन सी आपको? कैवल्य बंगला हाच हो ना? हाच आहे, बोला ना. मला मिताली महाजनांना भेटायचं आहे. अच्छा, मिताली मॅडम, त्यांचं मेकअप रूम मध्ये मेकअप चालू आहे. या इकडे. हा, 2 नंबर सेक्शन मध्ये. थँक्यू. एक मिनिट, असं डायरेक्ट काय घुसता हो तुम्ही? व्हॉट डू यू मीन? आय एम हर फ्रेंड. मित्र आहे मी तिचा. भेटू दे मला. ए सेटिंग, चल जल्दी चल. मिताली, केदार दादा, केदार काय झालं? मिताली, तू ठीक आहेस ना? हो, अरे मी ठीक आहे, पण तू असं का बोलतोयस? काय झालं? अरे केदार, आता का असं शांत बसलाय? तू काळजी करू नकोस. मी केदारचा संसार सुखाचा करीन. खरंच मी हे सगळं रागाने, दुःखाने किंवा उपहासाने नाही बोलते. मी अगदी मनापासून बोलते. तू बिलकुल काळजी करू नकोस. मी सौरभ, शांत हो, शांत हो सौरभ, शांत हो सौरभ. सौरभ हो. I love you, Radha. I love you.
किती प्रेम करतेस माझ्यावर. माझ्यासाठी स्वतःचा बळी द्यायला निघालीस तू. नाही नाही राधा, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मी नाही जगू शकत. नाही नाही नाही. I'm sorry. I'm sorry. राधा मावरी, I'm sorry. राधा, I'm sorry. राधा मावरी, राधा. आता बोला, आता बोला, काय प्रकार आहे तो बोला. आणि आपलं चॅलेंज आहे ते अटॅक बिटॅकचं नाटक नाही करायचं आता. हा, काय भानगड आहे ती आता बोला. आहे मग यशवंत गेला कळली पाहिजे काय आहे. बोला, बोल बोल, पटकन बोल. बोल केदार. पटकन बोला, नाहीतर मी तुम्हाला दोघांनाही सीमा वहिनी आणि दादांच्या ताब्यात देईन. नाव काढू नकोस त्यांचं. त्यांच्यामुळेच माझी अवस्था झाली. मला हिडवून हिडवून माझ्यातला सगळा आत्मविश्वास काढून टाकला त्यांनी. त्यांना अद्दल घडवण्यासाठीच मी केलं हे सगळं. मला बायल्या म्हणतात, मला काही जमणार नाही म्हणतात. राघव मंत्री बनून आल्यावर कसं सगळे टरकले. त्यांना अद्दल घडवण्यासाठीच केलं मी हे सगळं. अरे पण हो जिजू, खूप छळायचं ह्याला. तुम्हाला हवं तर आवलीला विचारा. हो जिजू, मी तुम्हाला सांगितलं ना, ते त्याला खूप बोलायचंय. हा झाडाखाली जाऊन एकटाच रडत बसायचा, मग मीच बसायचे ह्याच्याजवळ. मला पहिल्यापासूनच हा खूप आवडायचा आणि म्हणूनच जेव्हा यांनी राघव मंत्रीचं नाटक करायचं ठरवलं तेव्हा आय बिकेम हिज पार्टनर. अरे पण तुमच्या या नाटकापायी तिकडे सौरभचा जीव गेला ना पिकनिक मध्ये. मला सौरभला सुद्धा धडा शिकवायचा होता. सौरभला? अरे पण तो काय सारखा पुढे पुढे करायचा तो. मार्कंड दादापासून सीमा वहिनीपर्यंत सगळ्यांना याच कौतुक. मुली सुद्धा याच्याच पुढे पुढे करायच्या. इथे राधाच्या बाबतीतही पाहिलं ना, सौरभने राधाचा फोटो माझ्या मोबाईलवर पाठवला होता तेव्हाच आवडली होती मला ती. मी ठरवलं होतं मी माझ्या पद्धतीने तिला जिंकीन, तिचं मन जिंकीन. पण इथे सौरभ आला मध्ये. तो मला संधीच देईना, सगळीकडे पुढे पुढे. मी कुठे भेटायचं, मी काय करायचं, काय बोलायचं सगळं हाच ठरवणार. अरे मला माझ्या पद्धतीने जगू द्या ना रे. दादा एक टोक आणि हा दुसरं टोक. मुलींसमोर माकड उड्या मारून त्यांचं मन जिंकणं कदाचित याची आवड असेल, पण माझेही काही सायलेंट वेज आहे. मीही हुशार आहे, मलाही छान गाता येतं. मुलींना आवडतील अशा बऱ्याच गोष्टी आहेत माझ्याकडे सुद्धा. पण सौरभच्या लखलखाटापुढे मला काही संधी मिळेल तर ना. पण सौरभला कशाच काही नाही. सीमा वहिनीशी सुद्धा एखाद्या मैत्रिणीसारखा वागतो तो. राधाशी असाच वागायचा. मला नाही आवडलं ते. आणि यश, तू
तू आणि सौरभ सुद्धा माझी किती टिंगल करायचा. मी त्या राधाला भेटायला गेलो तर माझी खूप टिंगल उडवली तुम्ही. मी पण ठरवलं होतं सर्वांना दाखवून देईन म्हणून मी डॉक्टर झालो. पण एवढा डॉक्टर होऊन मला काहीच किंमत नाही, काही मान नाही. दादांची तर इच्छा होती की त्यांच्या दवाखान्यात मी कंपाऊंडर व्हावा, म्हणून मी सगळ्यांना दाखवून दिलं की मी सुद्धा काही आहे, मी काही करू शकतो. आणि मितालीने मला हेल्प केली. नाही, सगळा नीट हातात आल्याशिवाय यांना राधा आणि सौरभच्या प्रेमाबद्दल सांगण्यात अर्थ नाही, नाहीतर होत्याचा नव्हता होईल. अरे पण हिच्या वागण्या बोलण्यावरून वाटतंय का हिचा तुझ्यावर प्रेम आहे? ऑफकोर्स आय लाईक हिम व्हेरी मच. ही इज माय बेस्ट फ्रेंड. म्हणून उद्या याचं राधा बरोबर किंवा दुसऱ्या कोणाबरोबर जरी लग्न झालं ना तरी हा माझाच केदार राहणार. माय बेस्टेस्ट फ्रेंड. अरे पण मग राधाला कशाला भरीला घालताय याच्यामध्ये? तूच का नाही लग्न करत केदारची? मला लग्न करायचं नाहीये. मला तर ऍक्टिंग मध्ये करिअर करायचंय आणि आमची मैत्री तर जन्मभर राहणारच. आणि मला माहिती आहे की ह्याचं राधावरती खूप प्रेम आहे. ठीक आहे केदार, आता निघाली ना तुझी भडास, हा? मग आता सांगून टाक ना सगळ्यांना याच्यात राधाचा काय दोष आहे. अरे तिनं तुला 4 वेळा नकार दिला आणि तरी तुझी ही अवस्था बघून ती तुझ्याशी लग्नाला तयार झाली. तिला का फसवतोय? सांगून टाक ना सगळ्यांना. नाही नाही नाही, मी नाही सांगणार कोणाला, नाही सांगणार. राधाचं मन माझ्याकडे वळवायसाठी मी खूप त्रास भोगलाय. मी नाही सांगणार कोणाला. हे बघ केदार, मला तुझं सगळं कळते, मला समजलं. पण आपण काहीतरी करूया ना, म्हणजे दादा सीमा वहिनींशी बोलूया, काहीतरी मार्ग निघेल ना. हा? नाही 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 नाही, प्लीज नाही. नाही रे, नको सांगूस. हे बघ केदार नाही. माझं मरण मी बरोबर घेऊन फिरतोय. यातली एक जरी गोळी माझ्या पोटात गेली ना तर तुमचा केदार तुम्हाला परत कधी दिसणार नाही. आणि मी काय मागतोय रे? हे सगळं माझं लग्न होईपर्यंत, फक्त 15 तारखेपर्यंतच. एकदा लग्न झालं ना की मी स्वतः सगळ्यांना सगळं सांगेन खरंच. पण तोपर्यंत नाही रे यश. आजपर्यंत जगाने मला खूप नाचवलं रे. मला पहिल्यांदा मौका मिळाला होता. कुठेतरी बरं वाटत होतं की मी जगाला नाचवीन राघव मंत्री बनून. फक्त लग्नासाठी. मला खूप आवडते रे राधा. प्लीज हे लग्न मोडलं तर मी नाही जगू शकणार रे. नाही जगू शकणार. केदार, सगळं कळतंय रे मला, पण माझ्या मनाला पटत नाही आहे. माझं सुख तुझ्या सुखावर अवलंबून. जसं तू केदारसाठी काही करू शकतो
तसं मी तुझ्यासाठी काही करू शकते. आणि तू सुखी असलास म्हणजे मला अजून काय हवंय. मी माझ्या केदार बरोबरच्या संसारात सुखी होईल. सौरभ काय रे हे? अरे आजी मी जरा बाहेर जाऊन येतो. कालपासून बोलली नाहीस तू माझ्याशी. बोलण्यासारखं काही शिल्लक ठेवलेस का तू गौतम? बाकी सगळं तर जाऊच दे, व्यावहारिक दडपण वगैरे, पण असं जुलमाचा रामराम असलेलं हे लग्न काय सुख मिळणार आहे तुला आणि त्या बिचाऱ्या राधाला? सांग ना मला. आणि त्या केदारच्या बरोबर गेली तर सुखी होईल असं वाटतं तुला? अरे पण शेवटी तो तिचा निर्णय आहे. नाही आजी, तो निर्णय नाहीये, मूर्खपणा आहे. आजी बिलीव्ह मी, मला जेव्हा पहिल्यांदा कळलं राधाचं आणि सौरभचं प्रेम आहे तेव्हा खरंच खूप धक्का बसला मला. वरवर त्यांना सपोर्ट करत होतो, पण आतून असंच वाटत होतं मला की यांचं प्रेम असफल व्हावं. मी अगदी मान्य करतो मनापासून, पण यामागचं कारण असं आहे की मीही राधाच्या प्रेमात पडलोय. काश्मीरानंतर पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात असं काहीतरी घडलंय. अरे पण गौतम त्यासाठी तू. नाही आजी, मी पाताळी यंत्री वगैरे नाहीये. तुला असं वाटत असलं ना तर ते फक्त तू त्यांच्या बाजूने विचार करतेस म्हणून वाटतंय. माझ्या बाजूने विचार करून बघ. मीही खूप मनापासून प्रेम केलंय राधावर, जीव टाकलाय तिच्यासाठी. इतका तिच्यासाठी जीव टाकल्यानंतर ती कोणाशी लग्न करेल ना तर मी खपवून घेणार नाही आजी. मी तिला पळवून आणीन. आणि नाच गौतम, तू राधालाच काय पण आम्हालाही फसवतोयस. आजी तसं पाहिलं तर आपलं डायरेक्ट काहीच नातं नाहीये. माझ्या सख्ख्या आजीची तू बहीणच, पण तरीही तू मला पोटच्या पोरासारखं वाढवलंस. त्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की माझा आनंद हाच तुझा आनंद असला पाहिजे. आणि जर तसं नसेल तर आपलं नातं दूरच हे सिद्ध होईल. ट्रस्ट मी आजी, या जगातली सगळी सुख तिच्या पायाशी आणून टाकेन.